हिंदी बिग बॉस सीझन 19 शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. 7 डिसेंबरला याचा फिनाले असणार आहे. त्याच्या अगोदर आत्ता शेवटचे 2 हप्ते आहेत. त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला फुल टफ फाईट सगळ्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. घरामध्ये शेवटचे 8 कंटेस्टंट राहिलेले आहेत. घरामध्ये काल नॉमिनेशन टास्कही आपल्याला दाखवण्यात आला, ज्याच्यामध्ये सो कॉल्ड फ्रेंडशिपचे चेहरे एक्सपोज होताना आपण पाहिले. ज्या लोकांनी प्रणित मोरेला बॅड फ्रेंड म्हणून, एक चुकीचा मित्र म्हणून सर्वांसमोर पोर्ट्रे केलं, त्याच लोकांचे दोगले चेहरे काल पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये फराना आणि तानिया यांचं नाव मला सांगायला आवडेल. भले तुम्ही फ्रेंडशिपचं नाव तुम्ही देत नसाल, पण तुम्ही एकत्र बसताय, उठताय, गप्पा मारताय, दिवस रात्र तुम्ही एकत्र फिरताय. घरामध्ये तर शेवटची 4-5 लोक राहिली असती तरी समजू शकलो असतो, पण घरामध्ये 8 लोक राहिले असताना तुम्ही एकमेकीला पण त्यामध्ये नॉमिनेट करताय. म्हणजे ह्यांचं डोकं किती कपटी, किती अविश्वासू, स्वार्थी, काय म्हणायचं तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. आणि हे लोक दोस्तीच्या नावाखाली दुसऱ्यांना नावं ठेवतात. प्रणित मोरेने तरी निदान त्याच्या मित्रांची नावं तर घेतली नाहीत कालच्या नॉमिनेशनमध्ये, जसं की मालती, जीके, अश्नूर. आणि ज्या इन्सिडेंट्समध्ये तुम्ही त्याला खेचता, त्या इन्सिडेंट्समध्ये तुम्ही 2-2 मित्र त्याच्यासमोर आणून उभे करता आणि मग म्हणता की ह्याने मित्राचंच नाव घेतलं, जे की अगदी चुकीचं आहे. तुम्ही एक मित्र आणि एक अदर पर्सन आणून समोर ठेवा, मग तो डिसिजन काय घेतो ते बघा आणि नंतर तुम्ही त्याला नाव ठेवा. घरामध्ये काल तिकीट टू फिनाले टास्क झालेला आहे, जो आपल्याला आज एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. ह्या तिकीट टू फिनालेमध्ये चांगली गोष्ट आहे की आपला प्रणित मोरे, त्यानंतर अश्नूर, जीके आणि चौथी आहे फराना, ही एलिजिबल झालेले आहेत कंटेंडर म्हणून. तर ह्या चौघांमधला एक जण जाणार आहे डायरेक्टली फिनाले वीकला. त्याचा टास्क आज घरामध्ये ऑलरेडी चालू आहे. रात्रीपर्यंत आपल्याला कोण फिनालेचं तिकीट जिंकतो हे रात्रीपर्यंत आपल्याला कळेल. यात एक चांगली गोष्ट आहे की 4 पैकी 1 फराना सोडली तर तिन्ही नावंही प्रणित मोरे पॉझिटिव्ह ग्रुपमधले आहेत, जसं की अश्नूर, प्रणित आणि जीके. आणि त्यांनी कशा प्रकारे हा कंटेंडरशिपचा गेम खेळला काल, जो की आज आपल्याला एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. अत्यंत चालाक बुद्धीने, अत्यंत हुशारीने जीके आणि प्रणित यांनी आपल्या स्वतःच्या ग्रुपमधले 3 लोक तिकीट टू फिनालेसाठी, कंटेंडरशिपसाठी एलिजिबल केले, जे की खरंच कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्या तिकीट टू फिनालेचे हे जे कंटेंडर आहेत 4 जण, ह्या चौघांमध्ये आज तिकडे घरामध्ये टास्क चालू आहे. तर त्या टास्कचा संचालक असणार आहे शेहबाज बदेशा. आता तुम्ही म्हणाल शेहबाज बदेशा का, तर घरामध्ये असेंब्ली रूममध्ये वोटिंग घेण्यात आलं घरातल्यांचं. तर त्यामध्ये शेहबाज बदेशाला 4 लोकांनी वोट केलं, ज्याच्यामध्ये जीके, अमाल, प्रणित आणि मालती ह्या 4 लोकांनी शेहबाजला वोट केलं. त्यानंतर शेहबाज, फराना आणि ताने ह्या 3 लोकांनी अमालला वोट केलं आणि अश्नूरने मालतीला वोट केलं. तर अशा प्रकारे 4 लोकांचं वोटिंग घेऊन शेहबाज हा त्या टास्कचा संचालक बनलेला आहे. एक चांगली गोष्ट अशी आहे की शेहबाजचं आणि फरानाचं झालेलं आहे भांडण ऑलरेडी, आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी शेहबाज थोडाफार फरानाच्या बाबतीत हार्श राहू शकतो डिसिजनच्या बाबतीत. त्यामुळे उरलेल्या 3घांना जर सॉफ्ट कॉर्नर म्हणून त्यांनी काही डिसिजन घेतला आणि त्यातला जर एकही फायनल वीकला डायरेक्टली तिकीट टू फिनालेमध्ये एलिजिबल झाला, तर चांगली गोष्ट प्रणित मोरेसाठी सुद्धा असेल किंवा बाकीच्यांसाठी सुद्धा असेल. कारण प्रणित, अश्नूर, जीके मधला एक जण गेला, तिघांच्या कुठल्याही फॅन्स लोकांचा वोटिंगचा फायदा हा दुसऱ्या दोघांना होणार आहे. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर अजून एक सांगावं असं वाटेल की आपल्यातले बरेच लोक प्रणितचे फ्रेंड म्हणून जीकेला, मालतीला, अश्नूरला पसंत करतात आणि त्यातले काही लोक हे ना त्यांना वोटिंगही करतात. जसं की 99 वोट्स डेलीचे आपण एका नंबरने करू शकतो, तर त्यातले 60-70 प्रणितला दिले, राहिलेले 20-25 बाकीच्यांना दिले, असंही करतात. तर असं करू नका. हा फिनाले वीक आहे, शेवटचे 2 आठवडे आहेत, ही घोडचूक करू नका. आता पूर्णच्या पूर्ण वोटिंग ही तुम्हाला प्रणितलाच करावी लागेल. प्रणित हा नॉमिनेशनमध्ये नसता तर आपण म्हटलं असतो बाकीच्यांना आपण दिलं असतं वोटिंग्स, पण आता ही चूक अजिबात करू नका. पूर्णच्या पूर्ण वोट्स तुम्ही प्रणित मोरेला करा. त्यानंतर जेवढे पॉसिबल नंबर्सने असेल तेवढ्या पॉसिबल नंबरने डेली वोट करा. मी स्वतः 25 नंबर्सने डेली वोट करतो, तर तुम्ही स्वतः डेली 10, 12, 15 तुम्हाला जेवढे पॉसिबल नंबर्स असतील त्या नंबर्सनी रोज वोटिंग करून घ्या. आणि शुक्रवारचंही सकाळचं वोटिंग हे मिस करू नका. ह्या मालती चेअरसाठी ना ऑलरेडी रायना, रायडू, तिलक, अर्शदीप, शिवम दुबे, यजवेंद्र चहल, आवेश खान, नमन धीर, व्यंकटेश अय्यर असे 14पेक्षा पण जास्त जे क्रिकेटर्स आहेत ना, ह्यांनी स्टोरी ठेवलेली वोट अपीलची. तर ह्या भ्रमात राहू नका. तुम्ही पूर्णच्या पूर्ण वोटिंग ही प्रणितला करा, कारण जीकेची वोटिंग क्रॉस करायला तुम्हाला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने आणि एक्स्ट्रा एफर्ट्सने वोटिंग करावं लागणार आहे. फक्त 1 आणि 2 नंबरने वोटिंग करून चालणार नाही तुम्हाला. जर तुम्ही खरंच मनापासून तुम्हाला वाटते आपला मराठी मुलगा टॉपवरती आला पाहिजे, तर 1-2 नंबरवरून वोटिंग करून चालणार नाही. तुम्हाला दुसऱ्यांकडून वोटिंग करून घ्यावं लागणार आहे रोज. कमीत कमी एका माणसाने 10, 12, 15 जेवढे पॉसिबल असेल ना तेवढ्या वोटिंग रोज तुम्हाला करून घ्यावं लागेल. 2च आठवडे तकलीफ असणार आहे तुम्हाला ह्या आठवड्यात, शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत, आणि नंतर जे नंतर जे आपल्याला फायनल वीकच्या अजून 2 जे येतील नॉमिनेशन्स, त्याच्यामध्ये आपल्याला हे जोर लावावं लागणार आहे नक्कीच. नंतर अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आपला मराठी बिग बॉस सीझन 6, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय. आणि गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिंदी बिग बॉसच्या आधी आपला मराठी बिग बॉस सीझन 5 चालू झाला होता, ज्याच्यामध्ये खूप मजा आली सगळ्यांना. सगळ्यांचं खूप चांगलं एंटरटेनमेंट झालं होतं. रितेश भाऊंनी हा शो होस्ट केला आणि शोची TRP तर एवढी हाय होती की हिंदी बिग बॉस चालू करण्यासाठी घाबरून यांनी मराठी बिग बॉस 70 दिवसामध्ये आटोपता घेतला.
एवढा चांगला चालू असलेल्या सीझनला ह्यांना बंद करावं लागलं, कारण ह्यांना भीती होती की मराठी सीझनमुळे हिंदीला ह्यांना TRP मिळणार नाही. मग ह्यांनी ह्यावेळी उलटं केलं, आधी हिंदी बिग बॉस संपून घेतला आणि आता आपल्याला हिंदी बिग बॉस संपल्यानंतर मराठी बिग बॉस आपल्यासाठी येत आहे लवकरच. बाकी त्या अगोदर आत्ता हे 2-3 आठवडे 7 तारखेपर्यंत पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे आपल्याला प्रणित मोरेवरती, कारण ट्रॉफी आणायची आपल्याला. तर फुल सपोर्ट करा. 1, 2, 4 नाही, 10चं टार्गेट ठेवा. डेली 10-15 तुम्हाला जेवढे पॉसिबल असेल एवढ्या नंबर्सनी वोटिंग करा. तेवढ्या ग्रुपकडून वोटिंग करून घ्या. ओळखीमध्ये, सोसायटीमध्ये, ग्रुप्सवरती सगळीकडे स्प्रेड करा वोट टू प्रणित मोरे. आणि जिथे जिथे तुम्हाला बिग बॉसचे व्हिडिओज दिसतील, इंस्टा, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, सगळीकडे प्रणितच्या नावाने कमेंट टाकायला चालू करा. हाईप दिसू द्या त्याच्या नावाची. कसं आहे, बऱ्याच वेळा काय होतं, ही जी सोशल मीडिया आहे ना, सोशल मीडियावरची हाईप पण आहे ना डिसिजन मेकर ठरते. बऱ्याच वेळा ही मेकर्सचे जे डिसिजन्स आहे ना ही अट्रॅक्ट करून घेते. तर सगळीकडे प्रणित मोरे तुम्ही 10 कमेंट वाचताय ना, तर 4 कमेंट प्रणित मोरेच्या वाचायला आल्या पाहिजेत. तर एवढ्या कमेंट टाका सगळीकडे. आणि कुठेतरी मलाही माहिती आहे की हिंदी बिग बॉस आपण जास्त पाहत नाही. शिव ठाकरेच्या सीझन नंतर जर मी स्वतः बघितला असेल हिंदी बिग बॉस, तर तो हा सीझन आहे. कारण का एक भिन्नारा, लढणारा, खेळणारा एक मुलगा आणला घरामध्ये, मराठी मुलगा. याच्या आधी मधल्या 2 सीझनमध्ये यांनी आपला एकही लायकीचा कंटेस्टंट आणला नाही घरामध्ये, त्यामुळे मी स्वतः बघितले नाही मधले 2-3 सीझन. पण शिव ठाकरे नंतर हा सीझन मी का बघितला, कारण का मला प्रणित मोरे मला आवडला, भावला, त्याचा गेम आवडला, त्याचं माणुसकी, त्याचं घरातलं वावरणं, त्याची इंडिव्हिज्युअलिटी. ज्या रील्स आतापर्यंत बघितल्या होत्या कॉमेडीमध्ये त्याचं वागणं आणि रिअल लाईफमधलं त्याचं वागणं अत्यंत वेगळं आहे. अत्यंत साधा, सोजवळ, प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचा हा माणूस. आणि मेन म्हणजे डबल चेहरा घेऊन चालत नाही. जे आहे ते तोंडावर, मागे काही नाही, जे आहे ते तोंडावर रिअल फेस घेऊन चाललेला माणूस आहे. तर आपला शिव भाऊबरोबर जसं झालं तसं होण्याची वेळ येऊन नका देऊ. आत्ताच स्वतःला सावरा आणि हे 3 आठवडे जोर लावा, पूर्ण जोर लावा. ट्रॉफी प्रणित भाऊकडेच आली पाहिजे, आपल्या महाराष्ट्रामध्येच ट्रॉफी आली पाहिजे. तर शिव ठाकरेच्या वेळी पण ट्रॉफी महाराष्ट्रातच होती, पण कुठे ना कुठेतरी शिव ठाकरे पण डिझर्व करत होता नंबर 1, कारण तो त्या प्रकारे गेम खेळला होता. आणि तसंच प्रणितच्या बाबतीमध्ये आहे. तोही पूर्ण सीझन पहिले 2 आठवडे सोडले तर गेम चांगला खेळलेला आहे. बाकीचे जे लोक आहे ज्यांनी घरामध्ये एवढी घाण केली, त्याच्या 1% पण घाण्याने घरामध्ये केले नाही. कधी कुणाला शिवी दिली नाही, कधी कुणाच्या मनाला दुखेल असं वाईट बोलला नाही. कॉमेडीचा पार्ट हा वेगळा असतो. तर मित्रांनो, खरंच सपोर्ट हा आत्ता एवढा हाय लेवलला नाही ना. असं समजा की दुसरा पार्ट टाइम जॉब करता तुम्ही पुढचे 3 आठवडे, आणि तेही तुम्हाला काय सॅटर्डे संडे नाही करायचं. फक्त नॉमिनेशनच्या वेळी 4 दिवस तुम्हाला वोटिंगमध्ये जोर लावायचा आहे. बाकी तुम्हाला जेवढा हाईप देता येईल सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, सगळीकडे हाईप द्या. तुम्हाला काही क्वेरी असेल, कन्सर्न असेल, कमेंटमध्ये सांगा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.